काढू द्या, पण पोरांनो व्यवसाय करा. हे नोकऱ्या बिकऱ्या हे आम्हीच राहणार आहे. फक्त 70 जागा 1000 भरायच्या आणि 20,000 भरायच्या. केव्हा भरायच्या? मेली नेहमी पोरं, बायका देईन कोणी. रेंज गेली रे, रेंज गेली. व्हायरस आला, व्हायरस. 35-35चे झालेत रे, 35-35चे झाले. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोरांना नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारख्या भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन, पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला, मला पाहायला आलता. अरे ते बिचारे तुम्हाला विचारल्याशिवाय पाणी पिते नाही रे. अरे जरी जगायचं ठरलं, महिला मंडळ आता तुम्ही उगाच लावून धरले, आमच्यावर लय अन्याय आहे ना, आमच्यावर लय अन्याय आहे. काही नाही हो, आता ज्यांच्यावर खरे अन्याय आहे ते शब्द बोला ना. सरकार तुमच्या बाजूनं, कायदा तुमच्या बाजूनं, सगळं तुमच्या बाजूनं. आमची वांग्यातली गंमत झाली भाऊ. एक माणूस आमची बाजू घेईन. बरं बायकोला लय बोलावतं, ती म्हणते मी कोर्टात जाईन. बाई काय बोलतो, मीच खातो बोलणे. मग आता काय कर. नाही तर आता खरं सांगा पुरुष मंडळी, आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोलेले का? तरी आपण त्याच घरी मुक्कामाला आहे. आता काय करता मला. आपली बायको आपल्याला 2 पोरं झाल्यावर म्हणते तुम्हाला काही कळत नाही. आता काय बोलायचं. आणि आपणही कुशल म्हणतो खरं आहे बुवा. अरे आता काय. महिला मंडळ विनोद नाही. महिला मंडळ थोडी सासू-सासऱ्याची दखल घ्या. निदान एक वाक्य सांगू का सर्व्हिसवाल्याला, जिनं दूध पाजलं तिने कधी पगार विचारला नाही, पण ज्यानं मुलगी दिली त्यानं पगार विचारल्याशिवाय दिले नाही. जरा महिला मंडळ वाईट वाटेल तुम्हाला, मी तुमच्या मुलासारखा आहे. एक 8-10 दिवसातून नवऱ्याला आहे ना त्याच्या आईला भेटायला पाठवायचं सोडा. त्याला सांगा तुम्ही जाऊन या दुपारपर्यंत, रविवार तर आहे. तसं मग वाटलं तर मटण संध्याकाळी करू आपण. रविवारी तीच अडचण राहते ना. बघ मटण तर आणून ठेवलं, जावा कवा. तुम्ही त्याला सांगा. आणि जाताना ना काही नका देऊ, एक थोडंसं लोणचं, 1-2 पापड कागदात बांधून द्या. त्या सासूला जर दिले ना, तिच्या आशीर्वादावर तुम्हाला 3 पिढ्या कमी पडणार नाहीत. तुम्ही इकात आणून नोंद. अहो तिचा मुलगा तुमच्या ताब्यात आहे, तुम्हाला तिचं काही वाटलं नाही का? तिनं बिचारीनं 9 महिने कुशीत ठेवलाय, 20 वर्ष सांभाळलाय, पूर्ण तुमच्या ताब्यात देऊन टाकलाय. आता एक वाक्य ऐकाल का महिला मंडळ माझं? महाराज म्हणून नका ऐकू, तुमचा मुलगा म्हणून ऐका. एकच वाक्य ऐका. तुम्हाला जर कधी कोणी विचारलं ना सासू सासरे तुमच्यात आहेत का, तर तुम्ही त्यांना असं सांगा, मी त्यांच्यात आहे, ते माझ्यात नाही, मी त्यांच्यात आहे. जमीन त्यांची आहे, जो खिलारी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचाच आहे. तो फक्त सांभाळायला माझ्याकडे आहे, कारण त्याला मीच आकळू शकते, दुसरं कोणी आकळू शकत नाही. घरात माणसं राहणार नाहीत. खोटं आहे. दुसरी गोष्ट घडणार आहे, 10वे आणि पुण्यतिथ्या बंद होणार. 10व्याचं आता पॅकेज निघणार. लग्नाचं काय निघलंय? पॅकेज. 10व्याचं सुद्धा पॅकेज निघणार. बामणाला कावळाही तूच आण, भातही तूच शिजव, चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं, ज्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर. चांगल्या चांगल्या बापांनी चांगल्या चांगल्या माणसांनी बापाच्या 10व्याचे न्यायाचे पैसे बुडवले. थोर लग्न मागितले तो म्हणला आपला काय संबंध नाही. धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे द्यायचा काय संबंध नाही. म्हणतो मी फुकाट करतो, पण त्याचा हाय एवढं तर म्हणा. आता तो तर मिळालाय. 10व्याचे तुमच्याकडे प्रवचन असतात का 10व्याला? नाही नाही, आमच्याकडे 10व्याला प्रवचन असते सरलाट. आमच्याकडे 8:30ला सकाळी 10 वाजला, कोणाचाही 10 वाजतो प्रवचन असते. खाटावर ज्ञानेश्वरी ठेवून अर्धा तास प्रवचन असतं. कोणाचाही 10 वाजतो. दारुड्या बिवड्या बेवड्या बिवड्या माळकरी कोणी असलं तरी आमचा दानका तोच.
हां, इकडे तुमच्याकडं नाही, ते बरं आहे. मग तुमच्याकडे काय दहाव्याला गप्पाच असतील नुसत्या, कावळा शिवेपर्यंत. त्या गप्पा हाणण्यापेक्षा आहे ना काहीतरी कार्यक्रम ठेवा. एखाद्याला 10 मिनटं ज्ञानेश्वरीवर गाथ्यावर बोलायला हवा, म्हणजे माणसं निदान नदी हो तरी तेवढं नीट ऐकतील. हां, हो, नाही तर दहावीचं आता सगळं बंद होणार आहे, काही नाही राहिले. हो, 10वी बंद होणार आहे. तिसरी गोष्ट, नोकरी मिळणार नाही. शेतकरी वर्गाला पाया पडून सांगतो, मी स्वतः शेतकरी आहे चांगला. काळी आई कालही सोनं देत होती, आजही सोनं देते, उद्याही सोनं देते. शेतीवर नाराज होऊ नका, शेतीला जोड व्यवसाय करा. यावर तुमचं मत काय? आणि शेतकऱ्याच्या पोरांना सांगतो, हे क्वाटरी बिटरी प्यायचं आता बंद करा. जरा जाग्यावर या, जरा लाजा धरा, लाजा. अरे तुम्हाला बापानं 20 गुंठे जमीन कमवून ठेवली, तुम्हाला 1 गुंठा घ्यावा ना अजून. अरे केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग हवा भरण्यावर हायवेला 1 गुंठ्याचा मालक झालंय. जरा अभ्यास करा. केरळवरून हवा भरायला आले, रात्री 2:30ला उठत आहे हवा भरायला, त्यानं हायवेला 1 गुंठा जमीन घेतली. अरे बोर मारायला महाराष्ट्रात ते झाडाखाली शिजून भात खात्यात. हवा भरायला महाराष्ट्रातून आले पोट भरायला. MP ची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते, आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्याव खाते. अरे जरा माझा टेलपणा कमी करा. अरे मराल बेवडेव मराल. हां, मोकार क्वाटरी प्यायच्या आणि लग्न डामाडावला करायचे, आणि मग कर्ज झालं का या रस्त्यावर आणि काढा मोर्चा हॅन करा माप. हां, कशाला बावळातपणा करायचा रे? कशाला पाहिजे क्वाटरीन फिटरी? रिकाम्या बाटल्या ऐकणार आणि गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणार आणि जमीन ऐकल्या. एवढी कबरी मांडी क्वाटरी पितात, मिश्या फुटल्या नाही नाला काला. 9वीचं क्वाटरी पिते, 15चं असं एवढं टाईट पाहते बापा कधी. ते बापालाच म्हणते, तुझंच का मी तुझंच का मी, मग तुझ्यात आणि माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला, आता मी म्हणतोय बा माझ आहे. मग 10वीला गेलं एवढंच आहे भंगार, 16चं. बापाला म्हणते, काय केलं रे माझ्यासाठी? त्यानं केलं ते सांगायचं का? बाप म्हणला, मारली जखम्या, मग आता काय करील? तू लगेच म्हणतो कोणी मारायला सांगितली, म्हणजे झटेचे. तरुण पोरांना सांगतो, पोरांना व्यवसाय करा, माझा ऐका आणि सांगा पोरांना. हा विनोद आहे. 100 तरुणांमधल्या 20 पोरांना माझं कीर्तन पटणार नाही, पण 80 जणांना पटल्याशिवाय पोरांनो, गारीगारी का, कुल्फी का, पावी का, पठारी का, रद्दी का, शेतीला जॉईंट व्यवसाय करा. शेती सोनेरी दिवस देणार आहे. आणि तुम्हाला नोकऱ्या लागणार कवा? आणि तुम्ही शिकत बसणार कवर? बरं, कुठं द्यायच्या नोकऱ्या? 25% कंपन्या लॉक झाल्यात. एका बँकेला 6 माणसं लागत होते, एका कॉम्प्युटरमुळे 2च माणसं बँक चालतात. हां, 36 जिल्हे आहेत आपल्याकडे, 36च कलेक्टर लागतात आपल्याला. तालुक्याला 1च तहसीलदार लागतो, एका पोलीस स्टेशनला 1च SP लागतो. मग तुम्हाला नोकऱ्या कुठं द्यायच्या? बावळाटासारखं आपलं कवर शिकत बसायचं आणि काय, मला नोकरी नाही, मला नोकरी नाही. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे, मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे, मोठ्या गाडीचं पंक्चर 200 रुपयाला आहे. पावी का ना, रसाचा ग्लास केवढाला आहे उसाचा? 10 रुपयाला हाफ, 20 रुपयाला फुल. निम पाणी, बर्फ आहे, असू द्या पाणी, काय पिणार रेलेले आहे की जे नाहीत ते पाणी टाकूनच पितात. मग रसात असलं काय त्याच्यात नाही. पण जो माणूस कष्ट करीत असेल ना महाराज, त्याला लक्ष्मी मिळायलाच पाहिजे. महाराज तुमच्याकडं नाही दुष्काळाची झळ. तुम्ही खाली जर गेलात, मी रात्री परभणीला होतो महाराज, उद्या तिकडंच आहे महाराज. अक्षरशः तू ऊसाचं चरक आहे ना, ती बाई लाकूड फिरवते आणि तो माणूस तो ऊस घालून रस काढतात. मग अशी कष्ट करणाऱ्या माणसाला 100-200 मिळाल्याचं काय विशेष हो? आज बैलाचं काम जर आमची माऊली करीत असेल शेतकऱ्याची, तर तिला 200 रुपये मिळाल्याचं काय वाईट वाटायचं काम आहे? तिला मिळायलाच पाहिजे. अशी पोरं आहेत. पोरांनो, खाली जालना म्हणतात तिकडं परभणीकडं तो जार आहे ना आपला जार, तो 20 रुपयाला घेतात. किती लिटरचा?
20 लिटर काय असेल तर 20-30 लिटरचा, आणि ती रस्त्याच्या कडेला विकायला घेऊन मस्त त्या पोरानो. पण ती जार नाही विकती, ती बाटलीनं पाणी विकत्या. आणि 5 रुपये बाटली आहे ती, 5 रुपये बाटली. आता आपली बाटली मला वाटतं 750 ml आहे आपली. हां, 750 mlचीच आपण पाण्याची वापरतो. ती पाण्याची बाटली ती 5 रुपयाला विकते त्या पोरानो. मग एक जार जर खपला तर त्यांना 40-50 रुपये निघत आहे. आणि जाऊ द्या ना, मग गरीबाला मिळतच असतील तर कष्ट करणाऱ्याला मिळायला पाहिजे. और कितीतरी पोर आहेत महाराज 10वीचे का कापड दुकानात कामाला आहेत, का कापड दुकानात कामाला आहे, कापड दुकानाला गाड्या काढायला आहे, किराणा दुकानात पुढे बांधायला आहे. ते आता 6 तारखेला 10वीचा निकाल लागला ना, ॲडमिशनला पैसे घेऊन मोकळे कामाचे. मस्तपैकी चांगला शँडल घेणार, 2 ड्रेस घेणार, मस्तपैकी कॉलेजमध्ये टकाटक दिसणार. कशामुळं? घामामुळं. बिचाऱ्यानं किराणा दुकानात पुढे बांधला, 2 भारी ड्रेस घ्यायला का हरकत आहे? चांगला बूट बीट टाईट बीट पॉलिश बिलिश मारून पहिल्या दिवशी कॉलेजला गेला पाहिजे, याडपट पाहत राहिले पाहिजे काय ड्रेस आहे. कधी ध्यानात ठेवायचं महाराज, जी माणसं घामानं कष्ट करतात ना त्यांना लक्ष्मी मिळायलाच पाहिजे. मी तर म्हणतो शेतकरी मोटरसायकलवर येतो ना, मजूर मोटरसायकलवर येतो ना, येऊ द्या तो 4 चाकीवर आला पाहिजे कांदे काढायला, आणि येणार आहे तो. नाहीतरी आता त्यांना आणायच जावं लागत आहे. कशात? 4 चाकी. पोरानो, आणि शेतकऱ्याचे पोरं बरेच आहेत. आता एक शेतकऱ्याला वाक्य सांगतो, शेतकरी माणसं नाही ना, आता शेतकरी आहे नाही ना सगळेच. तुम्ही महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून माझे 2-4 वाक्य ऐकाल का? तर सांगायला, 1, वारंवार त्या जमिनीत तेच पीक घेतल्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली. 2, टाटा मेट्री, निराया कातर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश या तणनाशकांमुळे जमिनीतले जीवाणू गेले. 3, युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट, इफ्को, नर्मदा 10-26-26 केमिकल युक्त खतामुळे जमिनीत बॅक्टेरिया राहिला नाही. 4, शेतकऱ्याच्या दारातून गायन बैल गेल्यामुळे शेतीला शेणखत मिळत नाही. 5, शेतकरी कुटुंब विभक्त झाल्यामुळं शेतीचं क्षेत्रफळ कमी झालं, आणि क्षेत्रफळ कमी झाल्यामुळं शेताला बांध राहिले नाही, आणि बांधाला झाडं नसल्यामुळं पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड मिळत नाही. आणि 6, शेतकऱ्याकडं पाण्याचं नियोजन राहिलं नाही. त्या पिकाला किती पाणी पाहिजे याचा शेतकरी विचारच करीत नाही. पाणी लावून देतोय, लग्नाला जातोय. याचा गहू भरून शेजारचे कांदे भरले तेव्हा तो गारका माराय आला. तो कांद्यावाला म्हणला मला काढायची होती कांदे, पाणी गेलं कसं काय त्याच्यात? असे बोगसगिरी पिकाला चालत नाही. आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान राहिलं नाही, म्हणून शेतकरी वाईट आहे. हां, 4 मोबाईल आहेत, 4ला 100 रुपये रोज बॅलन्स लागतोय. 400 रुपयाचा बॅलन्स लागतोय आणि 200 रुपये इन्कम नाही. एक वाक्य सांगा शेतकऱ्याला, दूध घालायला डेअरीवर गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तर तो स्लॅब टाकतो. परत वाक्य आहे का बरं का, डेअरीला दूध घालायला गेलेला शेतकरी जर किटली वाळायच्या आत घरी आला तो स्लॅब टाकतो. जो किटलीचा वास येईपर्यंत गावात थांबतो तो दूध घालून जमिनी कितो. जी माणसं काही माणसं मारा किटली दूध ओतलं का घरी आलं का लगेच नळीनं पाणी मारून गायांचं दूध बीत काढून पाणी बिणी चावून मोकळे रिलॅक्स, त्यांनी स्लॅब टाकले. हा दूध घालायला गेला 5-50 मित्र भंगार बापाच्या पायीत सगळ्या, डोळे लाल, खाद्याचं पोतही गेलं, निकाला ते निघला, डिरीचा बॅलन्सच पडा ना. असं क्वाटरी पिऊन नळ्या हाणून कुठं बंगले होत्या का महाराज? 35-35चे झालेत रे, 35-35चे झाले. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोरांना नाही पसंत केल्या.
इथं आपल्याला बायको निरंजनी घेऊन उभं राहिलं तुम्हाला होतो दुर्गे दुर्गट भारी का अशी दुर्गे दुर्गट भारी. विचार करा आपल्याकडे काय हो महाराज, ज्याची काय आपल्याकडं, ज्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय 2च अंगठ्या, तरी पंक्तीत वाट फिरते, भातवाड मटकी वाढ, भातवाड मटकी वाढ. भंगार बापाची पायदास नाही. तुळशीला पाणी घालून आणि बोंबलं तिंडून आणि उपास करून कुठं देव भेटतो का? आता हे उगाच चाललंय म्हणून चाललंय, नाही तर काय उपास महाराज कोण सांगितलं देव तुम्हाला बावळा झाला का? पार्वतीने गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला त्याचा? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन, काय करतात? कपून टाकेन फडून टाकेन मुतला शंकर चड्डीत. मग पार्वतीनं आरती बदलवली, घालीन लोटा, काय उपयोग आहे? मागून खिचडी फाटेल, पुढच्या लावून तो फडून टाकेन फडून फडून टाकेन, मग ही कोण शिवीन? काय उपयोग आहे? 2 दारुडे रस्त्यानं दुलत चालले, प्युअर बेवडे, त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार, दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच देणार नाही. काय करता? आता मुलींसाठी 3 वाक्य सांगतो, ऐका पूर्ण ऐका. मुलगी मला आहे, मी मुलीचे लय लाड करतो महाराज, लई लई म्हणजे लई. पोराला 100चा पेन, पोरीला 200चा, पोऱ्याचा बूट 500चा, पुरीचा 1000चा, पोऱ्याचा ड्रेस 2000चा, पुरीचा 5000चा. जाऊ दे, ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे, ह्या अवलतीसाठी नाही करत. हा धोका आहे. हा कधीतरी एकदा लाईट बंद करून आपला कार्यक्रम करणार, हा धोका आहे. साप मुलीचे लय लाड करतो माझा, करायलाच पाहिजे. ती एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. तिनं जर आपल्याला व्हॉट्सअप केला पप्पा मॅरेज इज कम्प्लिटेड, तर पप्पा मेलाच पाहिजे. मुलीच्या बाबतीत आईनं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. मुलीची बाहेर पडताना अंगावर ओढणी पाहिजे, शिस्त, थोबाड फोडून टाका तिचं. केसांची स्टाईल तपासा, दप्तर चेक करी जा मुलीचं, वह्या चेक करा वर्गातल्या, शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. तो जरा वाचित जा. मुलीच्या मोबाईल मधला एसटीचा पास पंच केलाय का बघा. 8 दिवस झाले पोरगी कॉलेजला जाते आणि पास पंच नाही, मग पोरगी भैरातून वर्गात निघते का काय? पहा, मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करीत जा. आपण पोरीला 100 रुपये दिले, त्याच्यात 500 रुपये आले, मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा? ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे? जरा पहा, याची चौकशी करा. आणि ही काळाची हे केलंच पाहिजे. आज तरुण पोरं ध्यानात ठेवा. आता मुलींना सांगितलं, महिलांना सांगतो. आता आता पुरुष पोरांना सांगतो, पोरांनो, एक 8 दिवस फक्त तुमचे आईन बाप जाऊ द्या. 8 दिवस आईन बाप जाऊ द्या. तुम्ही 8 दिवस फक्त भाऊजाईच्या हाताखाली फुकट खा. तुम्हाला 12 महिने मी सांभाळतो. घालेल. पोरांनो, व्यसनाचं प्रमाण कमी करा. तुम्हाला वाटतं आम्ही तरुण आहेत, काळ बदललाय. हो, आणि आता महाराज पोरं नीट आहे का, दंगली बिंगलीच्या भानगडीत आता पडू नका. काळ वाईट आला आता. ते पोलीस खातं नंगाड झालंय आता. ते दंगल होऊन गेल्यावर धरत्या माझ गाडीत. तुम्हाला बस एक तर गावाला गेलो तर नेटकच उतरलं स्टँडवर, त्याला माहितच नाही काय झालंय. बस गाडीत. तो म्हणला मी आताच उतरलो, ह्या गाडीत बस आता. एक तर संडासवरून आलं, डबड्या सगळं नेलं, बस गाडीत. आणि याला कारण ऐका. आणि पोलीस खातं कडक झालंय ना, ही काळाची गरज झाली, लय महत्वाची. महिला सुरक्षित झाल्या. पोलीस खात्याने कडक भूमिका करून महिला पोलीस झाल्यामुळं काही गोष्टी मुलींच्या सुद्धा समाजासमोर आल्या. महिला पोलीस झाल्यामुळं मुलीच्या अडचणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्या.
ते लय महत्वाचं झालं मला. हो ऐका आता, कायदा कडक झालाय पोरांनो. 100% जनता मोबाईल मध्ये आणि 80% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे. जर क्लिप मध्ये सापडला ना गाडी बिडी पेटवताना, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायची. हो 3 महिने जामीन नाहीये, 90 दिवस वरून ऐका काय, वर्ष आयुष्यभर सरकारी नोकरी नाही. आणि दंगल व्हायची नसेल, माणसं एकत्र जेवायची असतील तर क्लिपा डिलीट करून टाका. काय मत आहे तुमचं? एखाद्याने जर अशी क्लिप टाकली की तुकाराम महाराजांचा खून झाला, वैकुंठाला गेले नाही, आपण तुकाराम महाराजांना मानणार आहेत काय किंवा नाही? जाग्यावर क्लिप डिलीट करून टाका. आणि ज्याने लिहिलं टाकलं त्याला लय मार्केट देऊ नका. त्याच्यामध्ये त्याचा मोठेपणा आहे, मार्केट नाही, ते सोडून द्यायचा तो विषय. काय 2-4 जणांनी म्हणल्यामुळं बघ कमी होईल असं नाही. उद्या जर एखाद्याने क्लिप टाकली, सगळ्यात नालायक महाराज इंदुरीकर आहे, तुम्ही डिलीट करणार का फॉरवर्ड? महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाग्यावर आहे, नाही तर जनता काही करी हो. अहो त्या पोलिसानं करायचं तरी काय काय? बायको पळून गेली, सापडा त्यानं. अरे बायको तुझी गे. ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी. एसटी ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही, 13,000. वायरमन कवा वायरीला चिटकल सांगता येत नाही, 20,000. ते पोलीस अखेरात डांबरे उभं, 27,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही, 82,000. आमदाराला 1.5 लाख. टोल नाका फ्री, गेस्ट हाऊस फ्री. महाराज या पोलीस खात्यातल्या लोकांना पगार पाहिजे लाख लाख, 1.5 लाख. का माहितीये का? का माहितीये का? दिवसा सोडा, पण रात्री पेट्रोलिंगची जी नोकरी आहे ना, अक्षरशः जीवावर उदार नोकरी आहे. आता नगरसेवक व्हायला 3 किलो कागद लागत आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, लिंक कार्ड, बापाचं कार्ड, आईचं कार्ड, गावाचं कार्ड, अख्ख्या घराचं कार्ड. त्याच्यात पडताळणी बसला नाही, चला घरी. हो आता अवघड आहे. हातानं झटे करू नका. तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेल असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे, आग लाव मोर्चाला, मी गावाला चाललो. भो नको 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 नको. जी माणसं मोठ्यानं असतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. हो अजून 2 वर्षानं बायको करायची म्हणलं तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. या अवलाद कुठं गुतेले का नाही? थोडा सुपारी गुतलंय का? फुट नका सुपारी. का त्या पोरीला पोरत नाही म्हणा का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? पोरे म्हणला मी घरातून निघून जाईन, हे कपडे है मी करेल प्रयत्न परत. मी तुला पैदा केलं, तुम्हाला शिकतो का नाला का? पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, गळ्याचं माप दे. पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल, कोणतंही पॉयझन पिऊ द्या पोरानं, पोरग 5 तास मरत नाही. माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणले म्हणायचं औषध घेतो का? तो शेण खावा पण औषध. कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी त्यात. एकदा नळी घालून आणली ना, ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतं औषध आहे काय. आता काही लोक म्हणते इंद्रिकर काही बोलतो, मी पागल आहे का? काही कसं बोलत मी? काही छुत्या बित्या आहे का? काही मला कळत नाही का? फक्त खरं बोलतो हा माझा अवगुण आहे, आणि हे तुम्हालाही मान्य करावं लागेल. कारण समाजाला काय चालत नाही. काही लोक काय म्हणते काही बोलत होतो, मी चूप पागल आहे का? काही कसं बोलन मी? माणसाला मत्सर कधी तयार होतो?
हा माणूस बिंडोक आहे. हे कधी वाटतं तुम्हाला आपल्याला जमलं नाही त्याला जमलं. एखाद्याने दिवाळीला नवी गाडी घेतली, आपल्याकडे नाही, मग आपण म्हणतो का चांगले? ऍव्हरेज नाही, ऍव्हरेज नाही. कंपनी खास नाही, तिला ते मेंटेनन्स फार आहे, तिला मेंटेनन्स आपल्याकडे नाही ना. आणि ती जर आपल्याकडे आली ना, तोड नाही कंपनीला, मत्सर तयार होतो. आणि अहंकार तयार कधी होतो? माझं म्हणणं एखाद्याने स्वीकारलं का माझ्या इतका ग्रेट कोणी नाही, हा अहंकार तयार होतो. लोकांमध्ये एक असं, ते माईकवर कितीही बोलले ना, ते एकमेकाचे कधी आंतरिक दुश्मन होत नाहीत. हा सगळ्यात मोठा उत्तम गुण आहे त्यांच्यात. ते माईकवर बोलू त्या निवडणुकीच्या काळात, हा त्याला घोडा लावीन, तो त्याला घोडा लावीन, काय बोलतील त्यांचं त्यांनाच माहिती. पण संध्याकाळी एकाच कोंबडी कोततील. नाही 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 नाही, त्या लोकांमध्ये आपल्यासारखी दुश्मनी. आपलं कसं आहे माहिती का, त्याच्या पोरीच्या लग्नात जाऊ शकत नाही मी. ऑफिस मधली माणसं पहा तुम्ही, काही काही जर घ्यायचंच असेल ना, थोड्या वेळाला या, होईल ते, होईल ते. होईल ते होईल, थोड्या वेळाने या. जजमेंट येते असं शिक. तुम्ही डॉक्टरकडे पेशंट गेला ना, डॉक्टर बुद्धिमान नाही बरं का, बुद्धिमान तो बुद्धिमानच, पण मधला जो डॉक्टर आहे ना, कानात लगेच स्टेथोस्कोप, झोपा, नाक दाखवा, दात दाखवा, डोळे दाखवा, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, माय कपा काय होतं तुम्हाला? मग आता एवढा टाइम काय व्यायाम चालला होता का काय? आणि सगळं झालं का, सकाळी 2 घ्या, संध्याकाळी 2 घ्या, परदिवशी या. एका माणसाचे 2 माणसं दिसायची, म्हणून ते डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरच्या पायात पडला. तो म्हणला, डॉक्टर औषध द्यावं. म्हणले काय? अहो मला एकाचे 2 माणसं दिसतं. डॉक्टर म्हणले, थोबाड फोडीन, तुला जर एकाचे 2 दिसतात तर तुम्ही 4 जण माझ्याकडे का आले? हनुमंतराया, अंजनी माता, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाया. आणि हनुमंतराया रामाला म्हणतात, आतापर्यंत मी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आज एक मागतोय. काय? माझ्या आईला तुमचं दर्शन घडू द्या. कोण पुण्यांचा? अहो प्रभू रामचंद्राला आनंद झाला. हो मला तर हनुमंताच्या आईचं दर्शन म्हणजे भाग्यवान भक्ताची आई आहे. ती आई किती पुण्यवान असेल का तिच्या पोटी असा भक्त आलाय. तिचं दर्शन घ्यायला काही. अंजनी माता समोरून आल्या आणि अंजनी माता प्रभू रामचंद्रांच्या पुढे वाकल्या. वाकल्याबरोबर प्रभू रामचंद्रांच्या मुखातून शब्द गेला, तुमचा मुलगा नसता तर मला भाऊ नसता. माझा भाऊ जर कोणी सापडून दिला असेल, वाचवला असेल. हनुमंतराय डोळ्यात पाणी आलं अंजनी मातेला, पण सीतेच्या तोंडातला शब्द गेला, मला रावणानं कुठं लपून ठेवलं हे पहिलं कुणाला कळलं तर हनुमंताला. रडल्या अंजनी मात्या, दुःखानं नाही आनंदाने. पण रामाच्या मुखातला शब्द गेला, लक्ष्मणाला द्रोणागिरी आणायला जेव्हा हनुमान गेला तेव्हा मला स्वतःला लढायची पाळी आली. एवढं वाक्य ऐकल्याबरोबर अंजनी मातेनं बांगडी माग केली महाराज आणि खाटकन हनुमंतरायाच्या तोंडात ठेवून दिली. दरबार सुन्न झाला. अंजनी मातेनं हनुमंताच्या तोंडात दिली का? आणि अंजनी मातेनं हनुमंताकडे पाहिलं महाराज आणि अंजनी मातेनं स्वतःच्या स्तनाला हात लावला आणि स्वतःच्या स्तनातली धार दगडावर उडवली. तर अंजनी मातेचं दूध त्या दगडावर उडालं, त्या दगडाला सुद्धा चीर पडली महाराज, चीर. अंजनी मातेने सांगितलं, हनुमंता मी तुला का मारलं माहित आहे? माझं दूध पेलाय तू, माझ्या दुधाची ताकद जर दगडाला चीर पाडण्या इतकी आहे तर मी तुला रामाला अर्पण केलं असताना राम लढायला गेलाच कसा याची लाज तुला कशी वाटली नाही म्हणून तुझ्या कानपटीत ठेवली. तुला
लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। तू लाल हिफाजत कर ले, तू लाल करे रखवाले, तू लाल हिफाजत ले, तू लाल करे रखवाले। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। काय डीजे लावायची गरज आहे? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे? जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। चाँद के बाद आई सवेरा, दिखना है हर दिन नया सवेरा। पाव फूला दे, पाव फूला दे, पाव फूला दे रखने से पहले पहले कांटों पे चलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. आता हे एवढे टाळकरी आहेत, काही वर्ष सुद्धा आलावला नाही. कीर्तन झालं सुरूपासून तरी फेटा आहेच, आणि जाताना 1500 आहेच. वर्ष सुद्धा हलवलं नाही असेच आहेत. तरी 1000ला तर घ्याव नाही. या जगात सगळ्यात श्रीमंत माणूस माळकरी आहे, आणि या जगात सगळ्यात मोठा श्रीमंताचा कर्ण वारकरी संप्रदाय. शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची, मी 2 महिन्यानं उत्तर देणार. पुस्तक उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर कणायचं नाही. मला पटलं नाही, तुझं आणि तुझ्या बायकोचं पटलं, माझा काय संबंध? या गावात बुद्धिरूपी मुलीला कामरूपी नवरा करून दिला. काम आणि काम शरीरात तयार झाला, आणि तो हिचा नवरा झाला. बुद्धी झाली नवरी आणि काम झाला नवरा. आणि काम असा आहे, काम असा आहे, किती विद्वान माणूस असू द्या, इंद्रियाच्या अधीन झाला की त्याचा कार्यक्रम झाला. तो काम आहे तो, आणि काम तयार झाला
का त्यानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली, तिसरी धडक इंद्राला मारली, चौथी धडक चंद्राला मारली, नारदाला मारली, सगळ्यांचं झाल्यावर तुम्हाला आणि मला मारली. धडक मारिली शंकरा, 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 मारिली शंकरा, मारिली शंकरा. केला ब्रह्मया समाधेला, केला ब्रह्मया समाधेला, ब्रह्मया समाधेला, ब्रह्मया समाधेला. चंद्राची गाणा, चंद्राची गाणा, चंद्राची गाणा, चंद्राची गाणा. ही नाही तुम्हाला ही फक्त दिसत्यात, नाही तर कोण कोणची बायको नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोणाला काही घेणं नाही. तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद संपली का तुम्ही जगातून संपले. लोकांना काय घेणं नाही. हे आता आमचं थोडं मशीन बरं आहे म्हणून लोक तारीख घेत्या. उद्या 2-4 दात पडले लोक म्हणतील उरफाटा बोलायला लागला. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून द्याला. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. लोकांना काय घेणे. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय उपयोग केलं. आपले गुडघे गेले दिंडी निघाली, काय घेणं. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तिच्या मेंदूत पाणी झालंय. ती प्रेम बीम काही करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बीम सगळ्या लबाड आहे, कोणाला वेळ नाही. खरं आहे का खोटं आहे बोला, कोण नाही. तुमची ताकद कमी झाली आणि खिस्सा रिकामा झाला की तुम्ही पैदा केलेले तुमचे दुश्मन आहेत, त्या जगाचं काही घेऊन नसले. अंगात ताकद आहे, खिस्सा गरम आहे, तोपर्यंत तुमच्या घरात तुमचं वजन आहे. तुमचा पोरगा तुमचं ऐकेल, पण त्याला शिकवणारी कोणी येत नाही मॅडम. तोपर्यंत बायकोला ताई म्हणणारी लोक आहेत. ताई बायकोला करेक्ट. वासना आहे ती. आता शिक झाली, नवरी झाली बुद्धी, नवरा झाला काम, सासू झाली वासना. आता त्या वासनेचा नवरा म्हणजे हिचा कोण सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आता फास्ट मध्ये बोला पटापटा. नवरी बुद्धी, नवरा काम, सासू
आणि सासरा दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झाला. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणन, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज? अरे तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती, त्याला काय अडचण. माझा पाय लागला, तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आलाय, तेव्हा इकडं काय सोन्याचा दंभ आहे. आणि आज एक वाक्य सांगा, जी माणसं नामापासून पराडमुख आहेत ती माणसं भयानक अहंकारी आहे. आता नुसतं म्हणणं नाही एखाद्या टाळ नीट वाजव, आपण टाळ तुम्ही पुन्हा देवळा का दिसलो ना, माझ्या बापाचा सुद्धा नाही. आणि गाजलं काही येत नाही, दंभ येतो. याचं कारण माहिती का? ज्ञान कमी झालं का दंभाचा अंका. ज्ञान हे दिंड्या बिंड्या वाढल्या का म्हणून एखाद्याला दिंडीत नुसतं म्हणलं ना हा बंग म्हणू नको, दुसरी दिंडी, दुसरी दिंडी नाही, डायरेक्ट नवीच दिंडी. हा डायरेक्ट लगेच रथ बांधवा, टेम्पो करा, 2-4 येडे संघ घ्या. त्याच्यात एकाला भजन येत आहे, एकाला काहीच येत नाही. आणि ज्याला दिंडीत काहीच येत नाही तोच दिंडीचा कारभार आहे. तो काकड्यालाही नसतो, हरिपाठाला नाही, फक्त वही. कोणशी राहिले आणि राहिले म्हणजे हरिपाठ. मी मगाशी सांगितलं आपला माऊलीचा विषय झाला. आज शेळके साहेबांच्या वाढदिवसाला सांगतो, गावांमध्ये मंदिरं झालेत, सप्ते झालेत, पण देवळांची अवस्था इतकी वाईट आहे, हरिपाठच देवळांनी नाही. काही म्हातारी माणसं आहेत गावात, ही अशी इतकी दरिद्री आहेत, दिवसभर देवळात उताने पडतात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघतात. काय अवलाद आहे ही! कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद आहे. आणि येळभर उताना पडतो देवळात तांगड्या खाजीत. आणि हरिपाठाचा टाइम झाला, चला आता ती इवळतील. 22 दिवस सुट्टी होती शाळेतल्या पोरांना. कोणत्या महिलेनं तिच्या पोराला पसायदान शिकवलं, तिला म्हणावं फक्त बोटवर कर, तुझा भव्य सत्कार करतो इथं आमदारांकडून, कर, तुला आदर्श माता पुरस्कार देतो. काय करीत होती तू? आता जर डॉक्टर आणले आमदारानं कीर्तनात आणि ह्या जर चेक केल्या, यातल्या 100 बाया येड्या निघतील, येड्या. तुम्ही चेक करून पहा. कशा पायी माहिती का? या घरातल्या मालिकांपायी. या टीव्ही मधल्या मालिकांनी तमाशा केला घरांचा. थोबाड वासू वासू मालिका पाहायच्या गेलेल्या नाही. अरे आकली आहे का तुम्हाला काही? ते बघू एका जागेवर थांब ना तू. लोक तू एकच पाहत मी जीव काढतोय. काय झालं मालिका? काय ते मालिका? आणि मालिकेचं वाक्य माहिती तुम्हाला काय आहे? सर्व पात्र काल्पनिक आहेत आणि खरे ठरले तर योग आहे. तुम्हाला भेज आहे का काही? थोबाड वासू वासू मालिका पाहते. बरं पाहिलं गप्पा सावा ना. ती नवऱ्याला विचारी ती का हो, कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता, आणि आज तर ती दुसऱ्याच बाबाबरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल? तो म्हणला ते मरू दे, जाऊ दे, पण हा प्रयोग मी केल्यावर काय होईल हे सांग. खरं आहे का खोटं आहे? खेळ झाला. वाईट वाटेल तुम्हाला, बोलू नये, मला कळ निघत नाही. मला मी घरून निघतानाच ठरवतो वाईट बोलायचं नाही, पण ते मला दम निघत नाही. खरं आहे का खोटं आहे? बोला. काय आज मुलांना पसायदानाची गरज नाही. आज आयुष्य परमार्थात लोकांनी घालवलंय. लोकांना वाटतं कीर्तनकारांच्या मजा विजय आहे. कीर्तनकाराचं जगणं अशाश्वत आहे.
तुम्ही बारीक अभ्यास करा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. 40% ऐका दंभ नीट. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. एक गावातला पुढारी शाळेकडे पाहत नाही. फक्त दोनदा जातात शाळेत, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी. 26 जानेवारीला तर असे कपडे घालून जातो जसे काय यानंच इंग्रज उचकून लावले. आज गावांमध्ये काहीच होऊ देऊ नका. शाळा मंदिरं बनवा न सुद्धा काही गोष्टी. आज तुम्ही मी सगळे झेडपीच्या शाळेत तयार झालोय आणि आजही उच्च पदावरचे सगळे लोक झेडपीच्या शाळेत आहेत. आज शाळेकडे जर गावानं लक्ष दिलं नाही संपला कार्यक्रम. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो आमची क्लिप करायची, आम्ही बोललो आमच्या बातम्या करायच्या. इंद्रिकरचा गेम. मी आहेत लफडे निस्तरायला. आयुष्य गेलं माझं त्या लफड्यांमध्ये. 30 वर्षात रोज 9 लफड आहे माझ्या भावती. उठलो का सुरू आलं होते. नाही आता लिंक लागेल मंगाशी, मग मजा नाही राहिली. शाळेकडं गावातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज उच्च पदावर सगळे झेडपीचे लोक आहेत. आपण सगळे मराठी शाळेत शिकलोय. आज आपल्या पिढींचं काय आहे? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून गेलेत. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलाल. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगूनच टाकतो. बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज आहे. बापावर कर्ज नाहीये, पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं मोबाईल शॉपी टाकून दिली, पोरानं गेम खेळायला सुरुवात केली. 4,000 लावले 9,000 आले, 9,000 लावले 41,000 आले, 40,000 लावले 1,000ची पार्टी दिली, 1.5 लाख लावले दुकान विकलं. दुकान विकलेली माया पुढे बसले 3 जण. आता नाव सगळं सांग. कर्ज करायचं बापानं, मजा हाणायच्या पोरानं, आणि पोराची बाजू घ्यायला ही. ही 1.5 शहाणी निघाली घर सुधराय. हिनं म्हणायचं 3 लाख कर्ज म्हणजे. ए 3 लाख कर्ज म्हणजे काही लय नाही. उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं तर इस्टेटीचं करायचं काय? मग 3 गुंठे इका. पप्पूचं कर्ज बरा. पप्पू प्यायला लागला. मग पप्पूचा बाप म्हणला अगं पप्पू प्यायला लागला आपला, पिऊ द्या. आपल्याला कुठं लई आहे आणि तो कुठं कायम पितोय. अशा म्हणणाऱ्या 2 जणी माझ्या पुढं बसेल येतात. खरं आहे का खोटं आहे बोला? पिढी संपवली तुम्ही. पिढी. लोकांना राग येतोय. वस्तुस्थिती खरी आहे का खोटे बोला? लोकांना राग येतो. पण शेळके साहेबांच्या वाढदिवसाला पहिलं काम सांगतो सगळ्या कार्यकर्त्यांना, आठवड्यातून एकदा शाळेकडे गेलंच पाहिजे. गावात एक गोष्ट कमी झाली तरी चालेल, पण शाळा मंदिरं झाली पाहिजे. आज इतकी बिकट परिस्थिती आहे महाराज. आज इतकी बिकट. उगाच वारकरी संप्रदाय आहे म्हणून ह्या जगात आपल्याकडे महाराष्ट्रात आता ते वाढदिवस शब्द आला माझ्याकडून. नवीन वर्षाऐवजी म्हणून त्यांनी सांगितलं नवीन वर्षाला वाढदिवस. आपल्याला म्हणाय काय हरकत आहे? नाहीतरी परत आमदार झाले म्हणलं नवीन वाढदिवसच झालाय ना. असा नियम झालाय. बोलला का त्याचा गेम. पण हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही. महिला मंडळ या 4 वर्षात 1 मिनिटात सांगतो पुढे जातो. सांगू का पुढे जाऊ? या 4 वर्षात दशक्रियाला जायची लाज वाटते महाराज. लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. गेला
बाप जिवंत आहे, मुलगा गेला. मुलाच्या प्रेताजवळ आई डोकं ठेवून रडते, याच्यापेक्षा काय वाईट? पाप केलाय का त्या आईनं? पाप. रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाली, हातीचा गुन्हा आहे? स्वतःच्या गळ्यातले दागिने मोडले, हातीचा गुन्हा आहे का? या 4 वर्षामध्ये एखादं प्रेत जर एखादं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उड्या हाणतात. तो उड्या. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात? काय उत्तर आहे तुमच्याकडे? बोला. आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं गाई? कुठं? आणि तेच प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला म्हणतात, आई पेटवला माझा बाप, आई पेटवला माझा बाप, पेटला. आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला. पोरग पाठ करतं, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात, तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला. पोरं म्हणतात, खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला. आज माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही ना, म्हणून मला भूक लागली. शाळेतली पोरं म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते पोरग पाठ करतात, आईला जाऊन सांगतात, मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते, आई खाली पडते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. हो, इतकी नालायक अवलाद आहे दारुड्यांची, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत महाराज. भांडे विकून लुगडे विकले ह्या नालायकांनी, बायकांचे लुगडे. भांडे विकले. काय गुजीरवाणी बाळ आहेत. 5वीची पोरगी आणि 3रीचा पोरगा. सांगा, महिला सगळ्या शाळेतून आला, येताना हसत हसत येतात का उड्या मारीत गप्पा मारीत येतात? गप्पा मारीत. बहीण भावाच्या गप्पा कशा असतो? वा वा. आज लई लिहायला सांगितलं मला. बहिणीनं म्हणायचं, भावानं म्हणायचं ते तर जाऊ दे, मला निबंध सांगितला आहे. कोणाच्या गप्पा आहे? बहीण आणि भाऊ. आणि घरी गेलो, बहीण घराजवळ आलं ना, बहिणीने म्हणायचं, एक काम करशील का? मला एक आकृती काढून देशील का संध्याकाळी? आकृती. तो म्हणला, देईन भाऊ, पण मा निबंध लिहावा लागल. तो आम्हा निबंध लिहायचा, मी तुझी आकृती काढीन. काय बहीण भाऊ? मग तिला राग आला, मला निबंध लिहायला लावला ना, मग त्याची पाठ आणि हिचा बुक्का. भावानं नुसते बुक्के खायचे, बुक्के. रडायचं नाही, नुसते बुक्के खायचे, रडायचं नाही. आणि हिच्या अंगाला हात लावला, हिनं अख्खं घर गोळा करायचं. रस्त्यातच मारामारी. मग आता भावाची मार खायची कॅपॅसिटी संपली. मग त्याच्याकडे आयडिया, केस धरायचे. केस धरले का बहीण आकाळली आणि पळायचं. आले घराजवळ, आई ओट्यावर बसली होती. बाळा सुटली शाळा? आई आज याला मारलं सरांनी. का? अगं याने रात्री गृहपाठ लावता लिहिला. बाळानो आता अभ्यास करा. 5वीची पोरगी आहे बरं. आई भूक लागली. आई भूक लागली का? आई टोपलं घेतलं, भाकर चुरली, कालवण ओतलं आणि दोघं जेवायला बसले. 5वीची पोरगी काय म्हणते माहिती आईला? ए 5वीची पोरगी काय म्हणते माहिती आईला? आई जेवण. आई तू जेव, 2-3 घास खायला. आई खाय. आईला माहित होतं भाकर एकच आहे, खाणारे 2 जण आहेत. आपला गुदारा लागणार
नाही. मग मी संध्याकाळी जेवण. 5वीच्या पुरीचं वाक्य ऐका. आई जेव, आई जेव. संध्याकाळी तू जेवणार नाही आई, नाही जेवणार. का? माझा बाप तुला दारू पिऊन आल्यावर रोज मारतो आई, तुला नाही जेवू देत, जेव. दोघांचं जेवण झालं, न्यायला बसले. दारुड्याचा आवाज आला. बहिणीच्या कुशीत भाऊ बसला. ती त्याची बहीण नाही, आज ती त्याची आई आहे. तो 3रीला आहे आणि ती 5वीला आहे. कडकडा मिठी मारली. बापानं 2-4 शिव्या दिल्या. बहिणीच्या कुशीत भाऊ झोपी गेला. झोपला भाऊ. बहिणीनं तोंडावर गोधडी घेतली आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारत हे 5वीची पोरगी गोधडी तोंडावरून काढून पाहते. हे मी मालिका सांगत नाही तुम्हाला, हो ही गोष्ट सांगत नाही. हे आज कीर्तनात बसलेल्या 60% बेवड्यांच्या घरातली चित्र आहेत. 9व्या वर्षाला सप्ताह ठेवला. पुरीचा बाप गेला. बाई चल कालच कीर्तन आहे. बाबा त्यांना विचारा. त्यांना विचारलं, जावई बुवा मुलगी पाठवा. काय मामा माझं काय चालत या घरात? मी 9वी पासून तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही. माझ्या आईला विचारा, म्हणजे सासूला. येईन बाई मुलगी पाठवा. काय येई बुवा? दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच. ती वट्याव बुकती घरात बुकते. तिचंही कुणी मानावं घेत नाही. मग याई बुवा अहो मुलगी पाठवा. काय याई बुवा? मी तर वांग्यातला आहे. बाप रडला. बाई आलतो न्यायला तुला, पण मग इच्छा आहे बाप आहे शेवटी. नाही पाठवलं तुला. डोळ्याची कडवोली झाली. कोणाची? बापाशी. पोरगी काय म्हणली माहिती आहे? बाबा बाबा डोळ्यातलं पाणी पुसा. का? माझ्या दारात येऊन तुम्ही रडणं हे तुम्हाला शोभत नाही. आणि ह्याच्यात तुमचा अपमान नाही, माझा अपमान आहे. माझ्या दारात तुम्ही रडायचं नाही. अगं पण बाई इच्छा होती न्यायची. बाबा तुम्ही माझ्या दारात येऊन रडले ना, याला मी जबाबदार नाहीये, तुम्ही जबाबदार आहे. अगं बाळा तू असं का बोलती? बाबा तसं नाहीये. एवढ्या सुंदर शरीरामध्ये जर तुम्ही मला काम नावाचा नवरा करून दिला नसता तर तुम्हाला माझ्या दारात येऊन रडायची वेळच आली नसती. कानामध्ये चित्तामध्ये
शब्द नाही दिला मागुता मी तुम्हाला पहिल्यांदा म्हणलं होतं मला सांभाळून घ्या. माता माऊली पाचारिता माता माऊली पाचारिता माऊली पाचारिता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता शब्द नाही दिला मागुता नाही दिला मागुता शब्द नाही दिला मागुता बहिरा झालो नरदेही एका बहिरा झालो नरदेही एका बहिरा झालो नरदेता बहिरा झालो नरदेता एका जनार्दनी स्मरणाता एका जनार्दनी स्मरणाता बहिरा झालो या जगी बहिरा झालो या जगी बहिरा झालो या जगी बहिरा झालो या जगी साधू संतांची नाचली हरी भक्ताची स्तुती नाही केली श्रीनिवासा करून गाणारे एका जनार्दनी साधू संतांची नाचली हरी भक्ताची स्तुती नाही केली श्रीनिवासा करून पागल झालो देवा नाही हात ना पाय बैठल जगावरे नाही राखत जगा कुंभकारे आदरे न पाय आधार नाही गोरे मन बाबा नमः काकडा झाला पा आता उलटे फिरायचे तुम्ही म्हणून एक पहिलंच सुधरा ना आम्हाला काही. आता पोरगी काय म्हणते बाबा तुम्ही रडले मांडणे आता माझं ऐका म्हणजे कुणाचं मुलीचं रडले ना तुम्ही माझ्या दारात म्हणजे तुमचा अपमान झाला पण त्याच्यापेक्षा जास्त अपमान माझा झाला. पण बाबा तुम्ही मला काम नावाचा नवरा करून दिला त्यामुळं त्या खट्याळ सासूची माझी गाठ झाली त्याच्यामुळं तो येडा नवरा आपला येडा सासरा झाला आणि त्या नंदनी मला त्रास दिला किती 4 आणि त्या 6 दिरांनी तर माझा खेळ केला. मग आता बाबा ऐका मी काय करते बाळा काय करशील ग तू ऐका बाबा आता मी काम नावाचा नवरा भजनात गुंतवेल वासना नावाची सासू नामात तल्लीन ठेईल दंब नावाच्या सासऱ्याला घराच्या बाहेर काढून देईल आणि 4 नंदांचे लग्न करून देईल आणि 6 दिरांना वाईलं काढून देईल आणि मग मी कोण राहील मी एकटी राहीन आणि मी एकटी राहिले ना माझी आतली घाण बाहेर गेली माझ्यावर संताची कृपा झाली. आज बाबा आले परिसर पवित्र झाला शेळके परिवाराचे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचं चीज झालं. शेळके साहेबांचे कार्यकर्ते खंबीरले पण जातायला जड एवढं मोठं नियोजन म्हणजे खेळ आहे का काय. एवढे लोक तुम्हाला गप बसवायला 9,000 पोलीस लागले असते ते मी एकट्यानं गप बसवले. आता खरंच सांगा मला ऐकणारी लोक तुम्हाला कीर्तन आज ऐकायचं कवर आहे वाजले किती अरे मी 10:30 उभा राहिलोय मिनिटाव काम आहे ऐकणाऱ्यांचं. आणि सगळ्या तरुणाला सांगतो साहेबही आहेत सगळ्या पोरांना सांगतो पोरांनो सगळे तरुण पोरं ऐका हे बाई हे केस कमी आहेत एवढी गावं पाहिली मी माझ्या इतकं तर आरडलं कोणी नाही
आणि हिंडलं कोणी ना, आणि अजून 2 वर्ष आयुष्य आहे. महाराज पोरांना सांगतो, पोरांनो तुम्ही अंगातली ताकद, दंगली, भांडणं, मारामाऱ्या याच्यासाठी वापरू नका, याच्यासाठी वापरू नका. तुमचं काय मत आहे? माणूस मोठा होत नाही असं कोणी उठायचं नाही. पैसेला येत, कपाट भर नोट आहेत काहींच्या घरात, पण झोपायच्या गोळ्या आहेत, नुसत्या गोळ्या. पालत व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, जेवताना 3 गोळ्या, खाली बसताना 1. कोटीच्या गाड्या आहेत, कोटीच्या गाड्या फिरायला. कोटी 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 म्हणजे 100 लाख. पण तुम्हाला चॅलेंज करतो सगळ्या माणसांना, कोटीच्या गाडीतून उतरणारा माणूस मला फक्त कधी हसताना दाखवायचा. त्याच्या मागून पुढून कॅमेरे लावा, फक्त हसू शकत नाही. दरिद्री. अरे काय मुळ्यात दुखत. इथं भाताच्या वावरातला गडी आहे पण सतत हसतोय. नाही ते कोटीच्या गाड्या आहेत, आम्हाला नेतात महाराज. महाराज आम्हाला भेटत आहेत कोट्याधीश. महाराज महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आमची आता आमच्या पायाची किंमत त्याला काय माहिती. इथं आमच्याच घराचा बोंग्या झाला, त्याचे केव्हा चांगलं. पण आम्हाला वाटतं पाया पडायचे 5-25 हजार मिळतील, चला. गेलं ना महाराज, आम्हाला नेत्यात. महिला मंडळ 5 कोटीचा नुसता बंगला आहे, त्याचा बंगला 5 कोटी. आणि ते झुंबर आहे ना, लाईटीचं झुंबर, तेच 2.5 कोटीचं. फ्रीज अख्ख्या गावाची देशी बसल एवढं फ्रीज. आणि टीव्ही अख्खं गाव दिसल. बायको गाबरी भांडीच, पण सोन्यानं वाकेल बायको. आणि 3 साड्या नुसते कपाटाच्या भरेल, कपाट साड्यांची. जर पावसाळ्यात मेली तर साड्यांमध्ये जाळायची. आणि ते आम्हाला म्हणताय महाराज कुलते एक पोरग पिऊन लिव्हर गेलं त्याचं. महाराज येत काहीच नाही महाराज. महाराज एकुलती एक पोरगी 15 दिवस पळून गेली, ती कालच आणली. महाराज आता बोला तुम्हीच. महाराज याचं काय करू? काहीच करू नको. मी बाहेर गेलो का पिठून दे, काय दे पिठून. अरे 5 कोटीचा बंगला बांधला, पण एका चांगल्या पोराचा बाप झाला नाही. इथं मेंढ्या वैनाचा पोरगा मिलिटरीत आहे.